नमस्कार मित्रांनो, आपल्या मनवेधक कथा चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. माझं नाव ईशा आहे. मी खूप लहान वयात अनाथ झाले. माझे आईवडील दोघेही एका अपघातात गेले आणि मी मुंबईजवळच्या शिवनेरी नगर या झोपडपट्टीत एकटी पडले. घर भाड्याचं होतं, त्यामुळे मालकाने मला बाहेर काढलं. काही दिवस मी रस्त्यावर भटकत होते. उरले सुरले अन्न शोधत दिवस काढत होते. मी 12वी शिकले होते आणि नंतर परिस्थितीमुळे शिक्षण थांबलं. एक दिवस माझ्या आयुष्यात अनपेक्षित वळण आलं. एक मोठी कार माझ्यासमोर थांबली. त्यातून सुमारे 40-45 वर्षांचे एक गृहस्थ उतरले. त्यांचं नाव विक्रम महाजन. त्यांनी माझ्याकडे पाहून विचारलं, "तुला भूक लागली आहे का?" मी घाबरले होते, पण भूक मोठी होती. मी मान हलवली. त्यांनी मला सांगितलं की त्यांना त्यांच्या घरी कामासाठी एक मुलगी हवी आहे. राहायला जागा, जेवण आणि थोडे पैसे देतील. परिस्थिती इतकी बिकट होती की मी अनोळखी माणसावर विश्वास ठेवला आणि त्यांच्याबरोबर गेले. त्यांनी मला कपड्यांच्या दुकानात नेऊन नवीन कपडे घेतले. सलूनमध्ये नेऊन स्वच्छ करून घेतलं. आरशात स्वतःकडे पाहिलं तेव्हा मला स्वतःचाच विश्वास बसत नव्हता. विक्रम महाजन यांचा बंगला शहराबाहेर होता. मोठं घर, पण ते एकटेच राहत होते. त्यांनी मला काम समजावलं आणि एक छोटी खोली दिली. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं, पण काही दिवसांनी मला एक विचित्र गोष्ट लक्षात आली. रात्री ते बाहेर जात आणि एखादा मुलगा बरोबर घेऊन येत. त्याला त्यांच्या खोलीत नेत आणि आतून काही अनोळखी आवाज येत. सकाळी तो मुलगा दिसत नसे. मला भीती वाटू लागली. त्यांच्या खोलीत आणि तळघरात मला कधीही जायला मनाई होती. एकदा धैर्य करून मी त्यांच्या खोलीची साफसफाई करण्याची परवानगी मागितली. त्यांनी परवानगी दिली. खोलीत एक मोठं पलंग, मध्ये एक विचित्र टेबल आणि बाजूला आलिशान बाथरूम होतं. दुसरा कोणताही दरवाजा दिसत नव्हता. माझा संशय वाढत गेला. एके रात्री मी ठरवलं की त्यांच्या खोलीत लपून सत्य पाहायचं. माझ्याकडे त्यांनी दिलेला मोबाईल होता. मी धैर्य एकवटलं आणि त्यांच्या विश्वासाचा फायदा घेत खोलीत लपले. त्यांनी एका मुलाला आणलं. लॅपटॉपवर काहीतरी लावलं आणि खोलीत धूर पसरवला. मी आधीच सापडलेला एक मास्क घातला होता, त्यामुळे मी बेशुद्ध पडले नाही. मुलगा मात्र बेशुद्ध झाला. विक्रम महाजन यांनी त्याला एक इंजेक्शन दिलं आणि नंतर सकाळी खिडकीसारख्या दिसणाऱ्या गुप्त दरवाजातून बाहेर नेलं. मला समजलं की ते मुलांना काहीतरी औषध देत होते. दुसऱ्या दिवशी मी पोलिसांना माहिती दिली. तपासात उघड झालं की ते एका बेकायदेशीर औषधाचा प्रयोग मुलांवर करत होते. आधी ते मुलांना काही खायला देत आणि त्यामुळे मुलं असामान्य वागू लागत. मग पालकांना सांगत की मुलांवर काळी जादू झालीये आणि ते उपचार करतात असं भासवत त्यांच्यावर औषधांची चाचणी करत. त्यांच्या तळघरात औषध बनवण्याचं साहित्य सापडलं. पोलिसांनी त्यांना अटक केली. मुलांना रुग्णालयात नेलं. मी पुन्हा एकटी पडले. पण यावेळी मनात समाधान होतं की अनेक मुलांचं आयुष्य वाचलं. पोलिसांनी माझी मदत लक्षात घेऊन मला एका स्वयंसेवी संस्थेत काम मिळवून दिलं. आज मी त्या संस्थेत काम करते आणि पुढे शिक्षण पूर्ण करून समाजकार्याची पदवी घेण्याचं स्वप्न पाहते. आयुष्याने मला खूप कठीण प्रसंग दिले, पण धैर्य ठेवलं तर अंधारातूनही मार्ग निघतो हे मी शिकलो. ही माझी कथा. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. अशाच कथांसाठी आपल्या चॅनेलवर नक्की सबस्क्राईब करा.